नमस्कार, लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी. आज आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणि आपण पाहू शकता आता सकाळचे 10 वाजलेले आहेत, परंतु या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नाही आणि पेशंट व त्यांचे नातेवाईक हे डॉक्टरांची वाट पाहत बाहेर बसलेले आहेत. डॉक्टरांची 24 तास ड्युटी असताना सुद्धा या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी आढळून येत नाही. दिन जाओ पगार फुकट खाओ अशी अवस्था झालेली आहे. आपण पाहू शकता सर्व खुर्च्या अधिकाऱ्यांच्या ह्या रिकाम्यात राहिलेल्या आहेत. फॅनसुद्धा चालू आहे, सर्व लाईट व फॅनसुद्धा चालू आहे आणि आपण पाहू शकता दुसऱ्या अधिकाऱ्याची रूमसुद्धा उघडलेली नाही. चैतन्य उपासे हडसणी तालुका माहूर या मुलाचा काल महागाव येथे ॲक्सिडेंट झाला व त्याला जखमी अवस्थेत उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले व त्याची बॉडी शवविच्छेदनासाठी संध्याकाळी 4 वाजेपासून ठेवण्यात आली होती. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे आज वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीसाठी त्यांना 10 वाजेपर्यंत ताटकळत राहावे लागत आहे. अशा कामचोर अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई केली पाहिजे अशी येथील नागरिकांची मागणी आहे. चैतन्य उपासे यांचे काही नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. आमचा मावस भाऊ ॲक्सिडेंटमध्ये वारलेला आहे. काल 4 वाजता आम्ही इथं आलेला आहे. डेड बॉडी PM इथल्या दवाखान्यामध्ये किती वाजता आले काल तुम्ही? काल 4 वाजता आलो. हां, काय झालं नेमकं? काल 4 वाजता आलो तर आता PM साठी अजून कोणी डॉक्टर नाही. आता 10 वाजले, एकही डॉक्टर समजा अवेलेबल नाही. आता डॉक्टर तुम्हाला काय म्हणले? फोन केला, साहेब नाही आम्ही आंघोळ करायला म्हणायचे. आता काय नातेवाईक परेशान आहे, सगळं परेशान आहे. तुमचे पोस्टमॉर्टम झालेले नाही. तुमचं नाव काय? अनिल जाधव. मी नातेवाईकाचा आहे. अच्छा अच्छा. तुम्ही केव्हा आले इथं? आम्ही काल सायंकाळी 8 वाजता पोहोचलो. रात्र मुक्कामी इथं जाऊ आम्ही डेड बॉडीला. डॉक्टर अजून काही आलेले नाही. ठिकाणी पोलीस आले सर्व हजर आहे. माझा साहेबच नाही ते काय म्हणे आम्ही काय करू नाही. साहेबच नाही, आता PM आम्ही करणार नाही. पोलीस कर्मचारी आहेत का? पोलीस कर्मचारी फक्त तुमचं साहेबामुळं का म्हणलं? बरोबर. साहेब अवघड आहे गोरगरिबाची परिस्थिती. कसं आहे डॉक्टर आता आमचा तर पेशंट गेला परंतु एखादा जिवंत माणूस जाईल नाही ना, बरोबर. आता एवढा मोठा दवाखाना एवढा मोठा दवाखाना गव्हर्नमेंट एवढी सुविधा देऊन काय फायदा? करून काय फायदा? काय फायदा इथं काय नसलं तर काय